नमस्कार. आत्मकला विज्ञान ध्यान केंद्राच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. शंकर महाराजांच्या सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत. महाराजांचे अनेक सिद्ध वचन आहेत, त्यातल्या काही वचनावर आपण चर्चा केलेलीच आहे. आजचं महाराजांचं वचन आहे, टाइम इज द फॅक्टर. महाराजांचं हे वचन खूप साधारण वाटत असलं तरी या वचनात खूप मोठं रहस्य दडलं आहे. टाइम म्हणजे वेळ, पण हा काळाचा घटक कशाचा आहे? आइन्स्टाईननी सापेक्षवादचा सिद्धांत जगाला देण्यापूर्वी शंकर महाराजांनी या सूत्रातून त्याचा इशारा दिला होता. ज्या 3 आयामाबद्दल वैज्ञानिक निश्चिंत होते, ज्याला आपण स्थान म्हणतो, स्पेस किंवा अवकाश, ज्याचे 3 आयाम आपल्याला माहीत होते, लांबी, रुंदी आणि खोली. पहिल्यांदा वैज्ञानिक जगात आइन्स्टाईननी हा विचार मांडला की अवकाशाचा आणखी एक आयाम आहे आणि तो म्हणजे काळ. अन्य 3 आयामाबरोबर काळ हा देखील एक महत्त्वपूर्ण आयाम आहे. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार सगळ्यात मोठी आकाशगंगा असो व पदार्थाचा एक छोटासा कण, त्याचं अस्तित्व संपुष्टात येणारच. कायम अस्तित्वात राहणाऱ्या कुठल्याच गोष्टीचा पुरावा उपलब्ध नाही. तसंच आपल्या गॅलेक्सीचाही अंत निश्चित आहे. स्पेस आणि काळाचं अस्तित्वही नष्ट होणार आहे. ब्रह्मांडाच्या जन्मापासूनच ब्रह्मांडाचा विस्तार होत आहे. ताऱ्यांना प्रकाशमान करणाऱ्या इंधनाच्या आधारे हा विस्तार होतो आहे. पण हे इंधन संपल्यावर काय होईल? तेव्हा या ब्रह्मांडाचाही अंत आहे, ही वास्तविकता आहे. इंधन संपल्यावर ताऱ्यांचाही अंत होणार, हे सत्य आहे. त्यावेळी शिल्लक राहिलेले ताऱ्यांचे अवशेष एका ब्लॅक होलमध्ये परावर्तित होतील आणि नंतर त्याचेही अस्तित्व नष्ट होईल आणि उरेल एक हलकासा प्रकाश आणि नंतर तो देखील या शून्यात विलीन होऊन जाईल. शून्यातून हा सारा विस्तार झाला आहे आणि शेवटी तो शून्यातच विलीन होणार आहे. बिग बँगच्या सिद्धांतानुसार किंवा त्या बिग बँगच्या मान्यतेनुसार ब्रह्मांडाची निर्मिती एक छोट्याशा बिंदूच्या महास्फोटातून झाली आहे आणि तीही सेकंदाच्याही अल्प काळामध्ये. ब्रह्मांडाचं जर रहस्य जाणायचं असेल तर सुरुवातीच्या त्या सेकंदात काय घडलं असेल हे जाणून घ्यावं लागेल. रात्री आकाशात वर पाहिलं तर जे दिसतं ते रहस्याने भरलेलं एक विश्व. निसर्ग हा देखील एक चमत्कार आहे. इतकंच काय, सर्वात मोठा चमत्कार तर मनुष्याचं शरीरच आहे आणि आकाशातच पसरलेल्या अरबो गॅलेक्सी आणि आपली आकाशगंगा, आपली पृथ्वी, त्यावरील जीवन, निसर्ग आणि आपण सर्व त्या एक बिंदूत होतो. पापण्या लवण्यापेक्षाही कमी काळात जो विस्फोट झाला आणि जे घडलं त्यातून हा सारा विस्तार जन्मला.
बिग बँगने फक्त पदार्थाची रचना केली नाही, तर स्पेस आणि काळाचीही निर्मिती त्यातूनच झाली आहे. पण हे झालं आहे हे तर कळतं, पण ते कसं झालं याचा अंदाज वैज्ञानिक अजून तरी लावू शकलेले नाही. हा, एक गोष्ट मात्र खरी आहे की हा सर्व विस्तार शून्यातूनच झाला आहे. सुरुवातीच्या सेकंदाही पेक्षा कमी काळात काय घडामोडी झाल्या असतील, ज्यातून हे सुंदर ब्रह्मांड निर्मित झालं. या ब्रह्मांडाने आकार घेतला ज्यावेळी काळ, वेळ हे पण अस्तित्वात नव्हतं. काळ देखील शून्यावर स्थित होता. या 100 अरब गॅलेक्सी आणि त्याच्यातील अगणित तारे, आपण सारे त्या शून्यात स्थित होतो. त्यातून बिग बँगद्वारे पापण्याही लवण्यापेक्षा अल्प काळात या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. आणि ब्रह्मांड त्या सेकंदाच्या अल्पशा इतक्या लवकर इतक्या अनेक गतिविधीतून बाहेर पडलं आणि विकसित झालं की त्यानंतर 13 करोड 80 अरब वर्षात सुद्धा ते इतकं विकसित होऊ शकलं नाही. म्हणजे त्या सुरुवातीच्या सेकंदाच्या अल्पशा काळात जो विकास झाला, जी प्रतिक्रिया झाली, जे बदल झाले, जो विस्तार झाला, तो इतक्या जलद गतीने होता की त्याच्यानंतर करोडो वर्षात तसा विकास झाला नाही. पण वेळेच्या सेकंदाच्या भाग करून आपल्याला समजून घ्यावं लागेल. एक सेकंद खूप अल्पसा काळ आहे, पण त्या सेकंदाही पेक्षा कमी वेळामध्ये ब्रह्मांडाचा जन्म झाला. सुरुवातीच्या त्या 1 सेकंदामध्ये जितक्या घडामोडी झाल्या, तितक्या नंतरच्या 13 करोड 80 वर्षातही नाही झाल्या. ब्रह्मांडात सर्व समाविष्ट आहे: स्पेस, पदार्थ, काळ आणि आपली पृथ्वी. आपली पृथ्वी समस्त ब्रह्मांडापुढे एक कणभर मात्र नाही, जे आपल्या आकाशगंगेमध्ये असलेल्या 200 अरब ताऱ्यांमधील एका ताऱ्याभोवती परिक्रमा करत आहे. 90 अरब प्रकाशवर्ष दूरवर पसरलेल्या आकाशगंगेच्या या महासागरात आपली पृथ्वी एक थेंब मात्र आहे. आणि हा जो काही विस्तार आहे, भले ती सर्वात मोठी आकाशगंगा असो वा छोटासा पदार्थाचा कण असो, या सर्वांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. एक दिवस स्पेस आणि काळाचाही अंत होईल. ताऱ्यामधल्या न्यूक्लिअर फ्युजन संपल्यानंतर ताऱ्यांचाही अंत होईल. वैज्ञानिकांना वाटत होतं की ब्रह्मांड आहे असंच आहे, पण मागील दशकातील संशोधनातून एक तथ्य समोर आलं की ब्रह्मांडाचा विस्तार होतो आहे. पण हे खरं असलं तरी ब्रह्मांड आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचं पण स्पष्ट झालंय. बिग बँग स्पेसमध्ये झालेला एक धमाका किंवा विस्फोट नसून स्पेसचा विस्फोट होता असं म्हणावं लागेल. कारण त्यावेळी काळ शून्यावर स्थित होता आणि स्पेस म्हणजे अवकाश आणि पदार्थ, ग्रह, तारे, आकाशगंगा, कशाचंच अस्तित्व नव्हतं. जणू शून्यातून हे सर्व जे आहे, जे आपण पाहतोय, अनुभवतोय, ते सर्व अस्तित्वात आलं. सुरुवातीला ज्या घडामोडी झाल्या त्याचं विश्लेषण करण्यासाठी सेकंद पण फार मोठा काळ होता. त्यासाठी सेकंदाचे पण अरबो भागात आपल्याला विभाजन करावं लागेल. तेव्हा थोड्याफार प्रमाणात आपल्याला त्या सेकंदात काय घडलं असेल याचा अंदाज येऊ शकेल. ब्रह्मांड एकाच वेळी सर्व ठिकाणी अस्तित्वात आलं. सर्व काही बिग बँगमधून अस्तित्वात आलं. पण या बिग बँगचं कारण काय होतं?
तो स्फोट कशामुळे झाला, का झाला, त्याचं कारण काय होतं याबाबत शास्त्रज्ञ आजही अंधारात आहेत. या सर्व गोष्टीवर कोणत्या तरी अदृश्य शक्तीचं नियंत्रण असावं. विश्वाची निर्मिती या अदृश्य शक्तीच्या महास्फोटामुळे झाली. त्यालाच बिग बँग थेअरी किंवा महास्फोटाचा सिद्धांत म्हणतात. या सिद्धांतानुसार जवळपास 12 ते 14 अब्ज वर्षापूर्वी संपूर्ण विश्व एका आण्विक घटकाच्या स्वरूपात होते. बिग बँग मॉडेलनुसार जवळपास 13.7 अब्ज वर्षापूर्वी स्फोटात भरमसाठ ऊर्जेचं उत्सर्जन झालं. ही ऊर्जा इतकी जास्त होती की त्याच्या परिणामामुळे विश्व आजही पसरत चाललं आहे. सर्व भौतिक सिद्धांत या एका घटनेचेच परिभाषित करण्यात येतात. बिग बँग या महास्फोटाच्या नंतर विद्यमान अस्तित्व आपण जे पाहतो, बघतोय, अनुभवतोय ते अस्तित्वात आलं. भौतिकशास्त्राचे नियम एक एक करून लागू होत होते. विश्व अनंतपट पसरत चाललं होतं आणि क्वार्क, लॅप्टॉन आणि फोटॉनचं उष्ण द्रव्य बनत चाललं होतं. नंतर प्रोटॉन व न्यूट्रॉन बनू लागले आणि त्यानंतर विश्व थंड पडू लागलं. हायड्रोजन, हेलियम आदी घटक अस्तित्वात येऊ लागले होते आणि इतर भौतिक घटक बनू लागले होते. यातूनच एक शक्तीचा जन्म झाला, ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. विश्वाची निर्मिती प्रचंड ऊर्जेच्या एक सूक्ष्म कणापासून झाली असली तरी या कणामध्ये ऊर्जा इतक्या प्रमाणात साठली होती की त्या कणाचा महाकाय क्षमतेचा स्फोट होऊन ही ऊर्जा चोहोबाजूने बाहेर फेकली गेली. या ऊर्जेतून वस्तुमान तयार झाले, अब्जावधी आकाशगंगा तयार झाल्या. या स्फोटाचं नेमकं स्वरूप कसं होतं हे सांगता येणं तसं अशक्य आहे, पण हा स्फोट हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटासारखा असावा. हायड्रोजन बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या गर्भातून सुमारे 100 दशलक्ष सेल्सिअस तापमानाची ऊर्जा 300 मीटर प्रति सेकंद वेगाने बाहेर पडली. तसाच स्फोट बिग बँगच्या वेळी घडला असावा. या स्फोटानंतर बाहेर फेकली गेलेली ऊर्जा प्रकाशाच्या वेगाने बाहेर पडली आणि या ऊर्जेमुळे त्यावेळी संपूर्ण विश्वाचं तापमान काही सेकंदासाठी 1000 ट्रिलियन म्हणजे 1/18 अंश सेल्सिअस इतक्या उंचीवर पोहोचलं होतं. हे तापमान इतकं प्रचंड होतं, अनेक ताऱ्यांच्या गर्भाचं तापमान पण तेवढं नसेल. बिग बँगच्या स्फोटाचे एक वैशिष्ट्य असं की हायड्रोजन बॉम्बचा स्फोट हा वातावरण असल्याने त्याची कंपने किंवा त्याचं प्रसरण हवेच्या माध्यमातून विस्तारित झाल्याने हा स्फोट संहारक ठरतो. पण बिग बँगच्या वेळी ना वातावरण होतं ना अवकाश. त्यामुळे या स्फोटानेच अवकाश निर्माण केलं आणि हे अवकाश प्रसरण पावत जाऊन ब्रह्मांडही ताणलं गेलं आणि या स्फोटानंतर या अवकाशात क्वार्क आणि फोटॉन एवढेच कण होते. कालांतराने या ब्रह्मांडाचं तापमान कमी होत जाऊन अनेक ग्रह, तारे, आकाशगंगा निर्मित झाल्या. त्याच वेळी हायड्रोजन, सिलिकॉन सारखी मूलद्रव्य तयार झाली आणि हा सगळा काही प्रवास सेकंदाच्या अल्पशा काळात झाला असल्याचा दावा वैज्ञानिक करतात. शास्त्रज्ञांच्या मते या महाविस्फोटानंतर सेकंदाच्या 1000व्या भागानंतर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची निर्मिती होऊन काही मिनिटांनंतर हायड्रोजन आणि हेलियमचे अणुकेंद्रकं तयार झाली. त्यानंतर हजारो वर्षांनंतर इलेक्ट्रॉन या अणुकेंद्रकामध्ये
सामावले आणि अणूंची निर्मिती झाली. या घटनेनंतर गुरुत्वाकर्षण बलामुळे अनेक अणू एकत्र येऊन त्यांच्या समूहाचे ढग तयार झाले आणि आकाशगंगा तयार झाल्या. मग पृथ्वीसारख्या ग्रहाची निर्मिती कशी झाली? शास्त्रज्ञांच्या मते हायड्रोजन आणि हेलियमचे केंद्रक अतिशय तापल्याने त्यातून कार्बन, ऑक्सिजन सारखी मूलद्रव्य तयार झाली. या कालावधीमध्ये अब्जावधी ताऱ्यांचा स्फोट होऊन ही मूलद्रव्य अवकाशात फेकली गेली. या मूलद्रव्यातून तारे, ग्रह, दीर्घिका, धूमकेतू, लघुग्रह, वायुमेघ, आकाशगंगा निर्मित झाल्या. त्यामधील एक म्हणजे आपली पृथ्वी. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाच्या एकूण वस्तुमानात हायड्रोजनचा वाटा 74% तर हेलियमचा वाटा 26% इतका आहे. ही मूलद्रव्य सर्वात हलकी मानली जातात, तर पृथ्वीवर आढळणारी कार्बन, सिलिकॉन सारखी मूलद्रव्य जड मानली जातात. पण या मूलद्रव्यांचा एकूण विश्वाच्या वस्तुमानात अत्यंत नगण्य वाटा असल्याने बिग बँग सिद्धांत हे विश्वाची उत्पत्ती सांगणारे एकमेव सर्वंकष गृहीतक मानले जाते. या विश्वात अदृश्य वस्तुमान किंवा अदृश्य ऊर्जा आहे. या अदृश्य वस्तुमानामुळे अनेक अदृश्य विश्व असण्याची शक्यता शास्त्रज्ञ नाकारत नाहीत. बिग बँगच्या सिद्धांतानुसार या विश्वाचं प्रसरण होत आहे. हे प्रसरण असेच होत राहणार की गुरुत्वाकर्षण बलामुळे या विश्वाचं प्रसरण थांबून ते संकुचित होत कायमचं अदृश्य होणार. चमत्कार म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आहे यापेक्षा जास्त असलं तरी आपलं अस्तित्व अशक्य होतं आणि आहे यापेक्षा कमी असलं तरी आपलं अस्तित्व शक्य नव्हतं. ब्रह्मांडाला नियंत्रित करणारी गुरुत्वाकर्षण ही केवळ एकमेव शक्ती नाही. अजूनही काही अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे. ब्रह्मांड विस्तारित होताना अजून एक बळ निर्माण झालं. ते शक्तिशाली बल, प्रबल बल, विद्युत चुंबकीय बल, दुर्बल बल किंवा क्षीण बल. ब्रह्मांडात हजारो आकाशगंगा समान रूपात विस्तारित होत चालल्या आहेत. एक वेळ अशी होती की हे सर्व आकाशगंगा एकाच ठिकाणी होते. एक अदृश्य शक्ती या विस्ताराला कारणीभूत होती. एक छोटासा धुळीकण मोठा होऊन एक महाविशालकाय बनावा आणि त्याच्या विस्ताराची गती ही प्रकाशाच्या गतीपेक्षाही अधिक असावी, असं काहीतरी घडलं. पण हे भौतिकशास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध होतं. आइन्स्टाईनच्या नियमाप्रमाणे प्रकाशापेक्षा अधिक गती कोणाचीच नाही. पण ब्रह्मांडाच्या विस्ताराची गती ही प्रकाशापेक्षा पण अधिक असल्याचे स्पष्ट झाले. पण हा विस्तार असा आहे की दोन आकाशगंगेमधील स्पेस जो अवकाश आहे तो देखील वाढत चाललाय. पण ही गोष्ट आपल्या समजण्याच्या, आपल्या बुद्धीला आकलनात येण्याच्या पलीकडची आहे. आपण आकाशात बघतो त्यावेळेस आपल्याला जे चमकदार तारे दिसतात त्यावेळी वास्तविक आपण अतीतमध्ये पाहत असतो. सूर्याचा प्रकाश सूर्यापासून निघून पृथ्वीवर पोचण्यासाठी 8 मिनिटे लागतात. प्रकाशाची गती सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर इतकी असते. अंतरिक्षात झालेल्या एखाद्या सुपरनोव्हाचा प्रकाश कित्येक लाख प्रकाशवर्ष दुरी पार करत आपल्यापर्यंत पोहोचतो. जेव्हा पृथ्वीचं अस्तित्व नव्हतं तेव्हाचा प्रकाश आता आपण बघतो आहोत आणि तो पाहत असताना ज्या सुपरनोव्हाचा प्रकाश आपण बघत असतो त्याचंही अस्तित्व नसतं. एखाद्या टाईम मशीनमधून
बघितल्यासारखं आपण हजारो प्रकाशवर्ष दूर हजारो वर्षापूर्वी झालेली घटना पाहिल्यासारखं हे दृश्य असतं. शून्यातून आता नजरेस येणारं ब्रह्मांडाचा हा सगळा विस्तार सेकंदापेक्षाही अल्प काळात निर्माण झाला. वैज्ञानिकांचं असं मानणं आहे की एक ब्रह्मांड जे आपण आहे असं समजतो आहे, असे अगणित ब्रह्मांड अस्तित्वात असण्याची शक्यता आहे, ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. विश्वाची निर्मिती वैश्विक महास्फोट किंवा बिग बँगमुळे झाली होती. या क्षणानंतर लगेचच हे प्रसरण पावणारे विश्व प्रकाशाच्या वेगाने इतस्तत फेकल्या जाणाऱ्या आणि संपूर्णपणे वस्तुमान विरहित असलेल्या तेजकणांनी भरून गेलं होतं. परंतु याच्या पाठोपाठ किंवा एक निखरवांश सेकंदानंतर अशी अगम्य घटना घडली की ज्यामुळे संपूर्णपणे वस्तुमान विरहित असलेल्या या तेजकणांपैकी काही तेजकणांना अचानक वस्तुमान प्राप्त झाले. यानंतर वस्तुमान प्राप्त झालेल्या या नवीन कणांमधून क्वार्क्स आणि इलेक्ट्रॉन्स यासारख्या अणूच्या अंतरंगाचा भाग असलेले वस्तुकण निर्मित झाले. या प्रक्रियेची कल्पना जरी आपण करू शकत असलो तरी ज्या अगम्य घटनेमुळे वस्तुमान विरहित तेज कणांपासून वस्तुमान असलेल्या कणांची निर्मिती होऊ शकली, ती अगम्य घटना काय असावी? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना ते उत्तर बरंच काळ मिळू शकलेलं नव्हतं. अगदी शालेय पातळीवरील भौतिक किंवा पदार्थ विज्ञान शास्त्राचा विद्यार्थी आपल्याला सांगू शकतो की वस्तुमानाचे विघटन केल्याने ऊर्जा प्राप्त होऊ शकते. आणि याचं अगदी सर्वसामान्य उदाहरण म्हणजे लाकडाचं ज्वलनाने विघटन केल्यास उष्णता आणि प्रकाश या दोन ऊर्जा निर्माण करता येतात. आणि याच पातळीवरील आपल्याला विश्वामधील ऊर्जा नष्ट न होता फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात कशी बदलू शकतात, हे तत्व सहजतेने उदाहरणाच्या आधारे सिद्ध करून देता येईल. 20व्या शतकाच्या प्रारंभी अल्बर्ट आइन्स्टाईन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने वस्तुमानाचे ऊर्जेमध्ये होणाऱ्या रूपांतराचे गणिती समीकरण आपल्यासमोर प्रथम सादर केले होते. परंतु हे सर्व प्रयत्न एक अर्धेच चित्र निर्माण केल्यासारखे होते, कारण कोणत्याही शास्त्रज्ञाला ऊर्जेचे वस्तुमानात कसे व कधी रूपांतरण होते याबद्दल काहीच सांगता येत नव्हते. वैश्विक पातळीवर बोलायचं तर कृष्णविवरे, महाकाय वस्तुमानात असलेले तारे आणि ग्रह यांचे सहजपणे भक्षण करून अतिशय तीव्र स्वरूपात ऊर्जा स्रोत आणि किंवा फवारे बाहेर टाकतात, हे आपल्याला माहीत असलं तरी जेथे वस्तुमान असलेले काहीही आधी अस्तित्वात नव्हते, अशा जागी नवीन तारे कसे आणि का जन्म घेतात हे सांगणे कोणालाही बराच काळ शक्य झाले नव्हते. भौतिकी शास्त्रज्ञ पीटर हिग्स यांनी हे अर्धे चित्र पूर्ण करणं शक्य होईल असे वाटणारा एक नवा सिद्धांत मांडला. या सिद्धांताप्रमाणे सर्व विश्व व्यापून टाकणाऱ्या एका ऊर्जा क्षेत्राच्या अस्तित्वाची कल्पना हिग्स यांनी मांडली. आणि हे ऊर्जा क्षेत्र विश्वातील प्रत्येक चल, अचल, सजीव, निर्जीव अशा सर्व गोष्टींमध्ये आणि आसमंतात पसरलेलं असलं पाहिजे. आणि अणूच्या अंतरंगात असलेल्या क्वार्क आणि इलेक्ट्रॉन या कणांना हे क्षेत्र वस्तुमान प्रदान करत असले पाहिजे, असा अंदाज त्यांनी काढला होता. एका साध्या नोटपॅडवर पेन्सिलने लिहिलेल्या या सिद्धांतामध्ये एका नव्या सूक्ष्म कणाच्या अस्तित्वाची शक्यताही हिग्स यांनी व्यक्त केलेली होती. आणि या नव्या कणाचं सर्वव्यापी ऊर्जा क्षेत्राबरोबर आदानप्रदान करून अणूच्या अंतरंगातील कण वस्तुमान प्राप्त करून घेत असले पाहिजेत, अशी ही कल्पना त्यांनी मांडली होती. या सर्वव्यापी ऊर्जा क्षेत्राला व सूक्ष्म कणांना साहजिकच हिग्स ऊर्जा क्षेत्र
आणि हिग्स सूक्ष्मकण या नावाने ओळखलं जाऊ लागलं. वस्तुमान नसलेल्या आणि प्रकाशाच्या वेगाने इतरत्र फेकल्या जाणाऱ्या तेजकणांच्या सागराचे स्वरूप असलेले जन्मकालीन विश्व तसे न राहता नंतर गॅलेक्सीनी भरून गेले, या घटनेमागे हे एक ऊर्जा क्षेत्र असले पाहिजे असं या एक सिद्धांतात म्हणणं होतं. अणूच्या अंतरंगातील सूक्ष्मकण व ज्या 4 मूळ बलाद्वारे हे सूक्ष्मकण एकमेकांवर परिणाम साधत असतात, ती बले आणि सूक्ष्मकण यांच्या बाबतीत शास्त्रीय जगातील सर्वमान्य कल्पनाप्रमाणे क्वार्क आणि इलेक्ट्रॉन हे सूक्ष्मकण, बोसॉन हे सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्या नावावरून दिल्याने हे नाव आहे. बोसॉन या कणाचे आदानप्रदान करून एकमेकावर बलयुक्त परिणाम साधत असतात आणि या बोसॉन कणांना वस्तुमान असते आणि विश्वातील मूलभूत कण हे ज्या 12 प्रकारच्या सूक्ष्म कणांना संबोधले जाते, त्यात या बोसॉनचा आणि वस्तुमान नसलेल्या तेज कणांचा किंवा फोटॉनचाही समावेश केला जातो. हिग्स यांनी कणांच्या आणि बलांच्या या भौतिकीमधील मूलभूत सिद्धांताची व्याप्ती आपल्या हिग्स बोसॉन या सूक्ष्म कणाचा त्यात अंतर्भाव करून आणखी थोडी विस्तारली. वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्वव्यापी हिग्स ऊर्जा क्षेत्र या हिग्स बोसॉन कणाचे आदानप्रदान करूनच अणूच्या अंतरंगातील सूक्ष्म कणांना वस्तुमान बहाल करत असावेत. पीटर्स हिग्स यांनी मांडलेल्या या सिद्धांतानुसार वैश्विक महास्फोटानंतरच्या एका निखळवांश कालावधीनंतर कोणत्या तरी कारणामुळे हिग्स ऊर्जा क्षेत्र अस्तित्वात आले आणि वस्तुमान असलेल्या सूक्ष्मकण निर्मितीची प्रक्रिया चालू झाली. भौतिकी किंवा तत्सम इतर शास्त्रज्ञांच्या अभ्यासात मांडला गेलेला कोणताही सिद्धांत हा प्रयोगाद्वारे जोपर्यंत सिद्ध करता येत नाही तोपर्यंत तो कागदावरच राहतो. असेच काहीसं हिग्स सिद्धांताच्या बाबतीतही झालं होतं. हिग्स बोसॉन हा सूक्ष्मकण हिग्स ऊर्जा क्षेत्राकडून अणूच्या अंतर्गत असलेल्या सूक्ष्मकणांना फक्त वस्तुमान देण्याच्या कार्यात आदानप्रदान होत असल्याने आणि या अत्यंत सूक्ष्म काल असलेल्या आयुष्यानंतर 2 तेज कणात त्याचे रूपांतर होऊन तो नष्ट होत असल्याने त्याचं अस्तित्व भौतिकीमधील प्रयोगाद्वारे सिद्ध करणं हे जवळजवळ अशक्यप्राय कार्य समजलं जात होतं. युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेने 1970 मध्ये $10 बिलियन खर्च करून स्वित्झर्लंड फ्रान्सच्या सीमेजवळ लार्ज हॅड्रॉन कोलायडर नावाचे एक महाकाय यंत्र बांधून त्याचे कार्य सुरू केले होते. हे यंत्र म्हणजे मूलतः एक अणू नष्ट करण्याची सुविधा. यात अणू व अत्यंत उच्च असलेल्या सूक्ष्म कणांची टक्कर घडून त्यावेळेस काय घडते याचा अभ्यास केला जात होता. जुलै 2013 या संस्थेत कार्य करणाऱ्या संशोधकांनी प्रथमच आपल्याला हिग्स बोसॉन सूक्ष्म कण प्रयोगाद्वारे सापडले असल्याचे घोषित केले. तो क्षण सर्व भौतिकशास्त्रज्ञांच्या मते एक उत्सवाच्या रूपात साजरा केला गेला. परंतु मॅटरपेक्षा 5 पटीने जास्त असलेले ब्लॅक मॅटर संदर्भात वैज्ञानिक अजून निश्चितपणे काहीच सांगू शकलेले नाहीत. शंकर महाराज म्हणतात, टाइम इज द फॅक्टर. टाइम फॅक्टर ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून प्रत्येक सजीव निर्जीव घटकांवर परिणाम करत आला आहे. प्रत्येकाच्या जीवनात काळाचा
परिणाम करत असतो. पण फक्त काळाचा परिणाम सांगणं एवढ्यापुरते महाराजांचं हे सूत्र नाही. कोड्यात बोलणं हे महाराजांचा तर आवडता छंदच होता. त्यामुळे सूत्र वर समजून उपयोग नाही. या सूत्रात अजून अधिक खोल थोडंसं उतरावं लागेल. तेव्हा एक एक करत महाराजांना अपेक्षित संदेश पदर दर पदर करत आपल्यासमोर उलगडत जाईल. काळाच्या परिणामाबद्दल महाराज बोलत असले तरी त्यांचा इशारा कालातीत आहे, कालातीत शून्याकडे आहे. जसं सेकंदापेक्षाही कमी काळात समस्त ब्रह्मांड अस्तित्वात आलं, तसंच सेकंदाच्याही कमी काळात चैतन्याची ही परम अनुभूती घटित होऊ शकते. ती अनुभूती असते कालातीत, ज्या शून्यातून हे सर्व जन्मलं आहे. जी जी तत्वे निर्मित झाली आहे त्या सर्वांच्या पलीकडे त्या शून्यात स्थिर झाल्याची ती अनुभूती आहे. मग प्रश्न हा उपस्थित होतो की त्या अनुभूतीपर्यंत पोहोचण्यासाठी साधकाला इतका दीर्घ कालावधी का लागतो? आता सूर्याचा प्रकाशच घ्या. सूर्याचा प्रकाश 8.3 मिनिटात पृथ्वीवर पोहोचतो हे आपल्याला माहीत आहे. पण सूर्याच्या केंद्रावरून प्रकाश किरणाला सूर्याच्या परिघावर येण्यासाठी 10 लाख वर्ष लागतात. हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ती करतोय किंवा आकडे चुकीचे सांगतोय, पण हे तथ्य आहे. वैज्ञानिक विषयाशी संबंधित लोक सोडले तर फार कमी लोकांना हे माहीत आहे. प्रथम आपण प्रकाश किरणांचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ब्रह्मांडात अरबो गॅलेक्सी आहेत, ज्यात अरबो तारे आहेत. आपण ज्या आकाशगंगेत राहतो त्यातला मुख्य तारा म्हणजे आपला सूर्य, आपल्या सर्वात जवळचा तारा, उष्णता आणि प्रकाशाचा मूळ स्रोत. सूर्याला तुम्ही जवळूनच पाहू शकत नाही, पण दुरूनही तुम्ही पाहू शकता. जेव्हा बघता तेव्हा दुरूनच तुम्ही पाहता. एक गरम गॅसचा अग्निगोल जो आपल्या समोर एक सोलर सिस्टमचा राजा आहे, तो आपल्या जवळील सर्व ग्रहांना ते सर्व पुरवतो ज्याची त्यांना गरज आहे. आज पृथ्वीवर जीवन आहे कारण सूर्य आहे. सूर्य नसला असता तर आपलं अस्तित्वच नसलं असतं. सूर्य उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो, जे पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी एक ऊर्जेचं मूळ स्रोत आहे. वनस्पती, पशु, मनुष्य या सर्वांसाठी लागणारी ऊर्जा त्यांना सूर्याकडूनच मिळत असते. सूर्य निरंतर स्फोट होणारा परमाणु बॉम्ब असल्यासारखा आहे. सूर्यावर होणाऱ्या न्यूक्लिअर रिॲक्शनवर आपलं जीवन अवलंबून आहे. सूर्याशिवाय आपलं अस्तित्व संभव नाही. जीवनास कारणीभूत असणारा सर्वात महत्त्वाचं तत्व म्हणजे प्रकाश. ब्रह्मांडामधील सर्वात रहस्यमयी तत्व म्हणजे प्रकाश. आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे आणि चहूबाजूला प्रकाशाचं अस्तित्व आहे. जे जे आपल्याला दिसतं त्या सर्व गोष्टींमध्ये, जे जे आपण पाहतो त्या सर्व प्राण्यांमध्ये, पदार्थांमध्ये प्रकाशाचं अस्तित्व आहे. प्रकाशाची यात्रा पण तितकीच महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय आहे. प्रकाशाच्या प्रोटॉनच्या एका कणाला सूर्याच्या केंद्रापासून त्याच्या बाह्य परिघावर येण्यासाठी 10 लाख वर्ष लागतात. ऐकण्यासाठी थोडं अतार्किक वाटेल आणि असं वाटत असलं तरी हे सत्य आहे. प्रोटॉनचा कण सेकंदाला 2,97,600 किलोमीटर इतकी यात्रा करतो. सूर्य पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी प्रकाशाला 8 मिनिट लागतात.
पण पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वी प्रकाशाला बराच संघर्ष करावा लागतो. प्रकाश जो आज आपण पाहतो तो 10 लाख वर्षापूर्वीचा आहे. सूर्याच्या सतहावरून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास प्रकाशाला 8.3 मिनिटं लागतात. पण सूर्याच्या केंद्रापासून त्याच्या परिघावर पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या कणाला म्हणजे प्रोटॉनला जो प्रवास करावा लागतो तो खूपच अद्भुत आणि विस्मयकारक आहे. सूर्याच्या केंद्रात जे न्यूक्लिअर फ्युजन होत असतं त्यातून प्रकाशाच्या कणाचा जन्म होतो. सूर्यात असणाऱ्या हायड्रोजन आणि हेलियममुळे हे फ्युजन होत असतं, घडत असतं. दोन कणांची धडक एवढी सहज नसते. दोन प्रोटॉन कण एकमेकांच्या जवळ येत नाही, कारण ते दोन्ही पॉझिटिव्ह असतात आणि ते एकमेकांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना एकत्र आणण्यासाठी अतिशय उच्च तापमान आणि शक्तिशाली ऊर्जेची आवश्यकता असते. अदृश्य गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे संभव होतं. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे दबाव निर्माण होतो. न्यूक्लिअर फ्युजन घडतं. यामुळे हायड्रोजन कण एकमेकांना धडकतात आणि यातली काही टक्कर इतकी शक्तिशाली असतात की ॲटम जुळले जातात आणि ह्या प्रक्रियेत प्रतिदिन 50 लाख टन मॅटरचं ऊर्जेत रूपांतरण होत असतं. प्रकाशाचा प्रोटॉनचा कण ॲटमपेक्षा सूक्ष्म आणि वस्तुमान रहित असतो. ब्रह्मांडामध्ये असणारा कोणताही पदार्थ प्रकाश निर्मित करीत असतो. वनस्पती, पशु आणि मनुष्य प्राण्यांमधून प्रकाश निघत असतो. आपल्या तापमानामुळे आपण इन्फ्रारेड रेडिएशन उत्सर्जित करत असतो. याला हीट रेडिएशन असं पण म्हणतात. अस्तित्वात असणारा प्रत्येक पदार्थ प्रकाश उत्सर्जित करत असतो आणि प्रकाशाचं स्वरूप त्या पदार्थाच्या तापमानावर अवलंबून असतं. आपण जो प्रकाश पाहतो तो 7 रंगांमध्ये विभाजित करता येतो. खरं तर प्रत्येक रंग प्रकाशाचाच प्रोटॉन असतो. फक्त त्याच्या ऊर्जेची पातळी भिन्न असते. आपण सर्व काही बघू शकत नाही. आपण फक्त त्याच गोष्टी पाहू शकतो ज्या पाहण्यासाठी आपले डोळे संवेदनशील असतात. आपल्या प्रत्येक इंद्रियांच्या क्षमता ठरलेल्या आहेत आणि त्या क्षमतेच्या पलीकडं, त्या मर्यादेच्या पलीकडे आपण पाहू शकत नाही. विशिष्ट कॅमेरा वापरून आपण मानवी देहाच्या आतून निघणारे प्रकाश किरण पाहू शकतो. इन्फ्रारेड प्रकाशात आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रकाशापेक्षा कमी ऊर्जा असतात. सूर्याच्या कोरमधील न्यूक्लिअर भट्टीमध्ये प्रकाशाच्या प्रत्येक प्रोटॉनची सुरुवात गामा रेच्या स्वरूपात होत असते. आपल्याला दिसणाऱ्या प्रकाशापेक्षा लाखो पटीने प्रकाशाचं हे रूप अधिक शक्तिशाली आहे. प्रकाशाची ही अवस्था कुठल्याही पदार्थामध्ये बदल घडवून आणू शकते. प्रकाशाची ही अवस्था अत्यंत खतरनाक आणि प्राणघातक असते. आपण भाग्यशाली आहोत की गामा रे सूर्यातून निघून सरळ बाहेर येत नाहीत. सूर्य गरम गॅसचा गोळा असल्यामुळे गामा रे सरळ बाहेर निघू शकत नाहीत, कारण त्यात खूप मोठ्या संघर्षाला त्यांना सामोरं जावं लागतं. ज्या प्रवासाला काही सेकंद पुरेसे होऊ शकतात, त्या प्रवासाला 1 लाख वर्षे इतका कालावधी लागतो. गरम आणि सघन गॅस आणि शक्तिशाली ऊर्जा केवळ प्रोटॉनची गती कमी करत नाहीत, तर त्याचं रूपही पालटून टाकतात. सूर्याच्या केंद्रातून न्यूक्लिअर फ्युजनमुळे ऊर्जेचा एक छोटासा अंश बाहेर पडतो. प्रकाशाचा एक प्रोटॉन, ज्याला बाहेर येण्यासाठी 2 सेकंद लागतात किंवा 2 सेकंद लागायला हवेत, त्याला बाहेर येण्यासाठी 1 लाख वर्षे इतका कालावधी लागतो. आणि हा कालावधी वाढण्याचं नेमकं कारण काय असतं?
सूर्य इतका सघन असतो की गॅसच्या अनेक पदरातून बाहेर येण्यासाठी प्रोटॉनला बराच संघर्ष करावा लागतो. हायड्रोजनच्या ढगातून मार्ग काढणे एवढं सोपं नसतं. सूर्याच्या केंद्राच्या आजूबाजूला रेडिएशन झोन असतो आणि तो हायड्रोजन गॅसने बनलेला असतो आणि तो इतका सघन असतो की त्यातून प्रवास करणं जवळ-जवळ अशक्यप्राय असतं. प्रोटॉनला सूर्याच्या केंद्रावरून त्याच्या परिघावर येऊन तिथून अंतरिक्षात प्रवास करायचा असतो. म्हणजे अति उच्च तापमानातून कमी तापमानाच्या दिशेने त्याचा प्रवास चालू असतो. 6,40,000 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला उच्च तापमानाचा सघन गॅसमधून त्याला प्रवास करायचा असतो आणि हा सघन गॅस त्याच्यावर प्रभाव टाकत असतो. रेडिएशन झोनमध्ये प्लाझ्मा पसरलेला असतो. प्लाझ्मा पदार्थाची चौथी अवस्था असते. आपण पाठ्यपुस्तकातून पदार्थाच्या 3 अवस्थेबद्दल शिकलो, ते आपल्याला आठवत असेल. जी सामान्य सर्वांना माहीत आहे. एक म्हणजे घन अवस्था, आपली पृथ्वी. दुसरी म्हणजे द्रव्य म्हणजे तरल अवस्था म्हणजे पाणी, पृथ्वीवरील नदी, सागर. आणि तिसरी म्हणजे वायू म्हणजे आपलं आजूबाजूची हवा. तशीच पदार्थाची एक चौथी अवस्था असते, ती म्हणजे प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये ॲटम वेगळे होतात आणि इलेक्ट्रॉन वेगळे होतात. सूर्याच्या आत प्लाझ्मा कित्येक लाख किलोमीटर दूरवर पसरलेला असतो. प्लाझ्मामुळे प्लाझ्मा इलेक्ट्रिकली चार्ज असल्यामुळे एक बंध निर्माण होतो. प्रोटॉन प्लाझ्मामधील पार्टिकलला धडकून दूर ढकलला जातो आणि त्याचं धडकणं आणि दूर ढकललं जाणं ही प्रक्रिया निरंतर चालू असते. प्रोटॉनची दिशा निरंतर बदलत राहते. प्रत्येक धडकेबरोबर त्याच्यातील ऊर्जा घटत जाते आणि त्याचं रूप पालटत जातं. 1,00,000 वर्षापर्यंत प्रोटॉनचा हा प्रवास चालू असतो. सूर्याच्या रेडिएशन झोनमध्ये त्याचा प्रवास दिशाही नसतो, पण तरी तो केंद्रातून परिघाकडेच होत असतो. उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे होत असतो आणि या प्रक्रियेमुळेच शक्तिशाली गामा रेचं रूप पालटून त्याचं कमी शक्तिशाली एक्स-रे किरणांमध्ये रूपांतरण होतं. पण या स्थितीतही बाहेर पडण्याचा मार्ग अजून मोकळा झालेला नसतो. इथून त्याला सूर्याच्या आतील कन्व्हेक्शन झोनमध्ये दाखल व्हावं लागतं. कन्व्हेक्शन झोन आपल्या डोळ्याने आपल्याला पाहता येत नाही, पण नासाच्या वैज्ञानिकांनी उपग्रहाद्वारे तेथील ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्याच्या आतील मॅटर बाहेर फेकला जात असताना हा ध्वनी निर्मित होत असतो. ध्वनीच्या आधारे वैज्ञानिक कन्व्हेक्शन झोनचा अंदाज घेत असतात. ध्वनीचा अंदाज घेत वैज्ञानिक अदृश्य गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करत असतात. सूर्याचा गाभा म्हणजे हायड्रोजन हे इंधन जाळणारी एक अणुभट्टीच आहे. प्लाझ्मामधील ऊर्जा सूर्याच्या परिघावर एक तरंग निर्माण करतात आणि या ऊर्जेची लहर सूर्याच्या आत बाहेर प्रवास करत असते. जसं उकळत्या पाण्यामध्ये गरम पाणी वर येतं आणि थंड पाणी खाली जात असतं, तशीच प्रक्रिया सूर्यावरही होत असते. फक्त पाण्याच्या जागी गरम प्लाझ्मा असतो. कन्व्हेक्शन लेअरमध्ये ॲटम प्रोटॉनला वर खेचून घेतात. प्रोटॉनचा हा प्रवास पहिल्यापेक्षा थोडा सुखकारक होतो. अडथळ्याच्या मार्गातून विनाअडथळ्याच्या मार्गावर हा प्रवास होतो. ॲटमवर स्वार होऊन प्रोटॉन कणाचा पुढील प्रवास सुरू होतो. तरीही त्याला कन्व्हेक्शन झोन पार करण्यासाठी 7 दिवस लागतात आणि अतिउच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे प्रवास करत असताना कन्व्हेक्शन झोन पार करता करता प्रोटॉनची अजून थोडी ऊर्जा घटित होते आणि एका एक्स-रे किरणातून आपल्याला दिसणाऱ्या
प्रकाश किरणामध्ये त्याचं रूपांतरण होतं. कन्व्हेक्शन झोनच्या बाहेरील बाजूस ॲटम प्रोटॉनसारखा रिलीज होतो. प्रकाशकण सूर्याच्या परिघावर शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचतो, पण इथूनही त्याची सुटका सहजासहजी होत नाही. या स्तरावर शक्तिशाली तुफान येत असतात. अत्यंत क्रियाशील या स्तरावर प्रचंड ऊर्जा असते. या स्तराला वैज्ञानिक फोटोस्फिअर म्हणतात. सूर्याचा तो हिस्सा आपण सूर्याला बघताना आपल्याला जो दिसतो, बाहेरून बघताना शांत वाटणारा सूर्य, त्याच्या आत इतकी सारी गतिविधी होत असते याची कल्पना सुद्धा आपल्याला येत नसेल. जसं उकळत्या पाण्याच्या वरच्या बाजूला वाफ आणि पाण्याचे बुडबुडे असतात, असंच सूर्याच्या सतहावर बुडबुडे निर्माण होत असतात. फक्त त्याचा आकार पृथ्वीपेक्षाही काही पटीने मोठा असतो. ज्याला आपण सौर डाग म्हणतो, तेथे प्रकाश किरण पुन्हा फसतात. हा डाग प्रकाश किरणांना बाहेर पडण्यास अवरोध निर्माण करतो. सूर्यावरील सनस्पॉट मॅग्नेटिझममुळे निर्माण होतात. हे सनस्पॉट इतके मोठे असू शकतात की त्याचा आकार पृथ्वीच्याही 10 पट मोठा असू शकतो. मॅग्नेटिझममुळे सूर्याच्या अवतीभोवती एक मॅग्नेटिक फील्ड निर्मित होते. सूर्य आपल्या केंद्राभोवती फिरत असताना या मॅग्नेटिक फील्डचं एक वर्तुळ बनतं त्याच्या अवतीभोवती. ही मॅग्नेटिक फील्ड सूर्याला रबर बँडसारखी एकमेकाला लपेटलेली असते आणि गुंफलेली असते आणि जकडून राहणारी असते. त्यामुळे फोटॉनचा प्रवाह सूर्याच्या सतहापर्यंत पोहोचू शकत नाही, जिथून प्रकाश निघू शकत नाही, जिथे एक सनस्पॉटचा जन्म होतो. सनस्पॉटच्या वरील बाजूस मॅग्नेटिक फील्डची ऊर्जा उत्सर्जित होत असते. यातून जणू एक बॉम्ब निर्मित होत असतो, जो विस्फोट होण्यासाठी तयार असतो. जेव्हा दोन स्पॉट एकमेकाच्या जवळ येतात तेव्हा एक जबरदस्त विस्फोट होतो. लाखो न्यूक्लिअर एकाच वेळी विस्फोट होण्यासारखी ती घटना असते. यातून सौर वादळे स्पेसमध्ये बाहेरच्या दिशेने फुटतात. त्यांची गती असते 72 लाख किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे जवळजवळ 10 लाख वर्षाचा प्रवास करून फोटॉनचा प्रवाह म्हणजे प्रकाश त्यातून बाहेर पडतो. सूर्याच्या केंद्रामध्ये गामा रेच्या स्वरूपात निर्माण झालेला फोटॉन कण 10 लाख वर्षाचा प्रवास करून सूर्याच्या सतहावर पोहोचेपर्यंत जीवनदायी प्रकाश किरणात त्याचं परिवर्तन झालेलं असतं. एका किरणाचा प्रवास इतका लांबतो, इतक्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत बाहेर येतो आणि बाहेर येताना त्याच्या एक घातक आणि खतरनाक गामा रेपासून एक जीवनदायी प्रकाश किरणात त्याचं रूप बदलतं. तसंच आपल्या आंतरिक प्रवासात घडत असतं. जो परिधीवरून केंद्राकडे जात असताना आपल्या मनाचं रूप बदलत जातं आणि शेवटी अमन अवस्थेत त्याचं रूपांतरण होतं. आपल्याला जे मिळतं ते तर्कातीत आहे, शब्दातीत असतं, शून्यातीत असतं. शून्यात विलीन झाल्याची ती अनुभूती असते. प्रत्येकाच्या आत्मिक योग्यतेनुसार त्याच्या प्रवासाचा काळ ठरलेला असतो. शंकर महाराज ज्याला म्हणतात टाइम इज द फॅक्टर, तो ब्रह्मांडाच्या जन्मापासूनच त्याच्या अंतापर्यंत प्रत्येक घटकावर प्रभाव टाकत असतो. काळ आपल्या रोजचा परिचयाचा शब्द. दिवसातून कितीतरी वेळा आपण त्याचा वापर करतो. पण मी तुम्हाला काळाची व्याख्या काय आहे असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? काळ म्हणजे समय, वेळ असे पर्यायी शब्दांचा वापर न करता तुम्ही काय सांगू शकता? 20व्या शतकाच्या सुरुवातीला आइन्स्टाईननी प्रसिद्ध केलेल्या सिद्धांतानुसार काळ आणि अवकाश या दोन कल्पना भिन्न नसून काळ अवकाश ही संलग्न कल्पना आहे. आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार काळ ही
चतुर्मितीय विश्वाच्या 4 मितीपैकी एक मिती आहे. उरलेल्या 3 मिती म्हणजे त्रिमितीय अवकाशाच्या 3 मिती. स्मृती आणि कल्पनाशक्ती ही माणसाच्या विकसित बुद्धीच्या 2 मुख्य अंगे आपण मानली जातात. त्यांच्यामुळं गतकाळ आणि भावी काळ या 2 कल्पना आणि त्या काळामधल्या घटकांसंबंधीचा विचार आपण आत्ताच्या क्षणाशी संबंधित करू शकतो. असे आपण सगळे आपापलं जीवन जगत असतो. फक्त वर्तमान क्षण, भूतकाळ आणि त्याच क्षणी एक गूढ भविष्यकाळ अशी संज्ञेने काम चालवत असतो. मिती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या वा स्थितीचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी लागणारे विभिन्न परिणाम असतात. मितीची ही व्याख्या परिणामातल्या काळाच्या व्याख्येलाही लागू आहे. कोणत्याही वस्तूच्या अवकाशातील स्थितीला बदल दाखवते ती कालमिती. म्हणजे शास्त्रात उल्लेख केल्याप्रमाणे अतीत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे 3 प्रकार आहेत. मानवाला, जगाला, या विश्वाला जो कळवतो म्हणजे त्याचा घास घेतो म्हणून त्याला काल असे म्हणतात. देव, ऋषी, सिद्ध, किन्नर हे सर्व काळाच्या अधीन असतात. काल हा देव आहे, तो साक्षात परमेश्वर आहे. सृष्टी, स्थिती वा लय करणारा काल हा सर्वांना सम आहे. सृष्टीविषयक अनेक गूढ समस्यांमध्ये काळाची समस्या ही अतिगूढ आहे. तिचं रहस्य उलगडण्याच्या बाबतीत दार्शनिकांना किंवा वैज्ञानिकांना पुरेसे यश आलेलं नाही. काल अद्भुत असून त्याची शक्ती अनंत आहे. सृष्टीतील परमाणूपासून ते विराट ब्रह्मांडापर्यंत सर्व काही काळावरच आधारलेलं आहे. अमूर्त असूनही त्याचे चराचर व्यापलं आहे. त्याच्या पलीकडे कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाची कल्पना करता येत नाही. काल हे जीवनातील कठोर सत्य आहे. प्राणिमात्रावर त्याची जी कृपा होते तिला आयुष्य असं नाव असून त्याचं कोप म्हणजे मृत्यू असं शास्त्रात म्हटले. निरनिराळ्या घटना घडत असताना त्या सर्वांना व्यापून उरणारा आणि त्यांचा पूर्वापार संबंध दर्शवणारा असा जो एक अदृश्य प्रवाह आपल्याला जाणवतो त्यालाच आपण काल म्हणतो. क्षण हा कालाचा अंतिम घटक. सर्व क्षण हे काळाच्या एकाच मालिकेतील परस्पराशी संबंधित असतात. मूल, वर्तमान, भूत, वर्तमान, भविष्य हे कालप्रवाहाचे 3 विभाग आहेत. काल अमूर्त असला तरी सूर्याच्या द्वारे त्याचा व्यक्त अवयवाचे ज्ञान होते. काळाचे दुसरे जे एकजिन्सी रूप आहे त्यास मास, ऋतू समाविष्ट आहेत. काळाच्या या 2 स्वरूपांविषयी दर्शनात जो विचार केलेला आहे त्याला अहोरात्रवाद असेही प्राचीन नाव आहे. ऋग्वेदात सृष्टीपूर्वीच्या अतर्क्य अवस्थेचे वर्णन करताना म्हटले आहे, रात्र व दिवस यांच्या वेगळेपणाचे ज्ञान नव्हते. काळाची प्रगती ही एका चक्रासारखी आहे असे प्राचीन ऋषींनी म्हटले आहे. वेगवेगळ्या पुराणात काळासंबंधी निरनिराळी मते दिली आहेत. त्यापैकी विष्णू पुराणात सर्व व्यक्त व अव्यक्त सृष्टी तसेच पुरुष व काल ही ब्रह्माची 4 रूपे आहेत असे सांगितलं आहे. भागवत पुराणात काळाला विष्णूची शक्ती मानला असून ईश्वर जेव्हा कालशक्तीला जागृत करतो तेव्हा सृष्टी निर्मित होते असं म्हटलंय. त्याच पुराणात पुढे विष्णू हाच काल आहे असं पण मत व्यक्त केलं आहे. इतर पुराणात मात्र काल हा अनादि अनंत व सर्वव्यापी असून त्याला देवता मानलेला आहे. काळाला 4 मुख असून एक मुख म्हणजे एक युग असं पण वायुपुराणात उल्लेख आलेला आहे. काल ही एक कल्पना असून वास्तवात त्याला काहीच अस्तित्व नाही. या कल्पित काळाला सूक्ष्मतम व दीर्घत्व नसते असे त्रिपुरा रहस्यात उल्लेख आहे.
पतंजलीच्या मते काल नित्य आहे. तो जगाचा आधार असून सर्व विश्वाला व्यापणारा आहे. त्याचा उगम ज्ञात नाही. त्याचं विभाजन करता येत नाही. सांख्य दर्शनात काळाविषयी अनेक मते मांडली आहेत. काल नावाचा पदार्थ किंवा तत्व अस्तित्वातच नाही. काल हे प्रवृत्तीचे उत्क्रांत स्वरूप आहे. काल म्हणजेच प्रकृती. काल म्हणजे क्रिया. भूत, भविष्य हे तीन पदार्थ कालस्वरूप असून त्याच्या व्यतिरिक्त कालाला स्वतंत्र अस्तित्व नाही, असं पण काही शास्त्रात उल्लेख आहे. भिन्न भिन्न संप्रदायांनी काळाविषयी बराच विचार केला. वल्लभ संप्रदायाच्या मतानुसार काल हा ब्रह्माहून निराळा नसून तो ब्रह्मच आहे. क्षण, मुहूर्त, त्याच्या उपाधी भेद ते सूर्याच्या गतीमुळे निर्माण होतात. असं वेगवेगळ्या शास्त्रामध्ये, संप्रदायामध्ये काळाबाबत अनेक उल्लेख आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीत कालविषयक संकल्पना स्पष्ट नव्हती. गेल्या 100-150 वर्षाच्या संशोधनातून काळाची महानचा विशालता स्पष्ट झाली. 14व्या शतकापर्यंत युरोपाला मोजदाद करता येत नव्हती. भारतीय कालगणनेचा आरंभ त्रुटी अतिसूक्ष्म एककापासून सुरू होतो. या परिमाणासंबंधीचे असं म्हटलं जातं की कमळाच्या पानाला सुईने छेद करण्यास जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ म्हणजे त्रुटी. सेकंदाच्या भाषेत बोलायचं तर त्रुटी म्हणजे सेकंदाचा 33,750वा भाग असं म्हणता येईल. अशा प्रकारे भारतीय कालगणना परमाणूच्या सूक्ष्म एककापासून सुरू होऊन महाकल्प या महंतम एककापर्यंत जाऊन पोचते. भारतीय कालगणना ज्या तत्वावर आधारित आहे ते तत्व आर्य साऱ्या ब्रह्मांडाला व्याप्त करतं. त्यामुळे इतर देशातील कालगणना प्रमाणे आपली कालगणना ही विशिष्ट घटना, व्यक्ती किंवा देश यावर आधारित नाही. नक्षत्रांवर आधारलेली ही कालगणना समस्त ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि पृथ्वीवरील सृष्टीचक्राचा आरंभ सूचित करते आणि म्हणूनच ही वैज्ञानिक आणि वैश्विक आहे. कोणा व्यक्ती अथवा घटना, जाती, देश आधारित नसल्यामुळे ही कालगणना कल्पाब्द म्हणून ओळखली जाते. कोणताही सजीव निर्जीव काळापासून अप्रभावित राहू शकत नाही. सूक्ष्म कणापासून ते विशालकाय ग्रह ताऱ्यापर्यंत संपूर्ण ब्रह्मांडावर काळाचा प्रभाव असतो. आपल्या पूर्वजांनी सभ्यता विकसित होण्यापूर्वीच काळाचं महत्त्व जाणलं होतं. घड्याळाच्या आविष्कारा आधी वेळेला भूत, भविष्य, वर्तमान, दिवस, रात्र, पहाट, दुपार, संध्याकाळ, क्षण, प्रहर इत्यादीमध्ये वाटून झोप, जागरण, खाणं, पिणं, काम, आराम, मनोरंजन इत्यादी सर्व क्रियांमध्ये विभागलं होतं. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रांच्या गतिविधीद्वारा काळाचा हिशोब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर घड्याळ आलं. त्याच्याबरोबर सेकंद, मिनिट, तास याचा हिशोब आला. आता तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक वॉचमध्ये सेकंदाचेही भाग दिसतात. पण या घड्याळापेक्षाही आपलं जैविक घड्याळ पण एक आहे जे खूप महत्त्वाचं आहे. हे जर बिघडलं तर अनिद्रा, अस्वस्थता, बेचैनी, तणाव याला सामोरं जावं लागतं. या जैविक घड्याळाबरोबर लयबद्धता स्थापित करावी लागते. प्रकृतीने हे जैविक घड्याळ प्रत्येक लहान मोठ्या जीवाला प्रदान केलं आहे आणि ते हे मोफत. प्रत्येक जीव आपल्या बाह्य व आंतरिक बदलांप्रती जागरूक असतो आणि त्याचं जैविक घड्याळ प्रत्येक बदलानुसार शरीराच्या क्रिया नियंत्रित करत असतं. काळाची व्याख्या ही काळानुरूप बदलत गेली आहे आणि कालगणना सुद्धा काळानुरूप आणि व्यक्तिरूप बदलत गेली आहे.
शंकर महाराजांनी काळाची व्याख्या, त्याची संकल्पना आणि कालगणना याविषयी काही सांगत नसून महाराज काळाचं जे रहस्य आहे तिथं ते इंगित करतात. त्यांचा इशारा तुम्ही समजू शकलात तर जे कालातीत आहे, ज्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल, कालाच्या पलीकडे जाणं म्हणजे मनाच्या पलीकडे जाणं. जर तुम्ही एकाच गोष्टीचं बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या मनाच्या भावस्थितीनुसार काळात बदल होत असतो. जेव्हा तुम्ही प्रसन्न असता, आनंदित असता, त्यावेळी काळ खूप जलद गतीने यात्रा करतो आणि ज्यावेळेला तुम्ही दुःखी असता, निराश असता, तेव्हा काळाची गती ही मंदावते. तुम्ही प्रेमात असता तेव्हा काळ चटकन उडून जातो आणि जेव्हा क्रोध, ईर्ष्या, द्वेष, निराशा यात गुरफटलेले असतात तेव्हा काळ धीमा होतो. एखाद्या दुर्घटनेत, दुःखात काळाची गती मंद होते. म्हणजेच कालातीत अवस्थेत प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला सत्य, शिव आणि सुंदरतेच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. तुमच्या मनाची जी अवस्था असते ती तुमच्या काळावर परिणाम करत असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ध्यानाच्या, नामाच्या, भक्तीच्या आधारे स्थिर होता, शांत होता, शांत भावस्थितीत प्रवेश करता, तेव्हा तुम्ही मनरहित अवस्थेत प्रवेश करत असता. शंकर महाराजचं म्हणणं आहे तुम्ही अशा अवस्थेत प्रवेश करावा जिथं टाइम हा फॅक्टर तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. टाइम इज द फॅक्टर. आता तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात तिथे प्रत्येक क्षण तुमच्यावर परिणाम करतो आहे. काळाच्या परिणामाच्या बाहेर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला साधनेचा आधार घेतला पाहिजे. काळाच्या पलीकडे म्हणजे जन्ममृत्यूच्याही पलीकडे. मग तुम्ही शंकर महाराजांची पूजा प्रार्थना करत बसले, त्यांची पोथी वाचत बसले तर तुम्ही काळाच्या पलीकडे यात्रा करू शकणार नाही. आणि तुम्ही करत असलेल्या पूजा प्रार्थनेमुळे शंकर प्रसन्न होतील असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. त्यांची पूजा प्रार्थना ही तुमची साधना बनत असेल तर गोष्ट वेगळी, पण त्यांची आवड, त्यांचा रस, त्यांनी आधीच कळवलेला आहे. मुझे वही जानता है जो खुद को पहचानता है, खुद को समजता है. स्वतःला जाणण्याच्या दिशेने ज्याने यात्रा सुरू केली आहे त्याने शंकराच्या समीप पोहोचण्याची यात्रा सुरू केली आहे. महाराजांच्या समीप पोहोचायचं असेल म्हणजे महाराजांच्या समीप पोहोचायचं का महाराज आणि आपल्यामधलं अंतर वाढवायचं हे महाराजांवर नव्हे तर तुमच्यावर अवलंबून आहे. महाराज जर तुमच्या समीप आहेतच, तुम्हीच त्यांच्या विरुद्ध दिशेने यात्रा करत आहात. महाराज तुम्हाला जवळ घेण्यासाठी आतुर आहेत, तुम्हीच त्यांच्याकडे पाठ करून उभे आहात. महाराजांनी या सूत्रातून बऱ्याच अदृश्य गोष्टीकडे इशारा करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांचं बोट पकडून थांबून राहायचं का त्यांनी ज्या दिशेनेकडे इशारा केला आहे त्या दिशेने प्रवास सुरू करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. प्रकाशात जसे 7 रंग समावलेले आहेत तसंच महाराजांच्या या सूत्रामध्ये 7 रंग समाविष्ट आहेत. सूत्रातली पहिली बाजू म्हणजे काळ आणि अवकाश शून्यातून प्रकट झाले आहेत आणि काळाच्या जन्मापासून प्रत्येक सजीव निर्जीव तत्वावर काळाचा परिणाम होतो आहे. हे वास्तविक सत्य जाणून घेतलं तर परिवर्तनाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल. आणि दुसरी बाजू म्हणजे सेकंदापेक्षाही कमी काळात समस्त ब्रह्मांडाचा जन्म झाला आणि त्यामुळे जे वास्तविक सत्य आहे त्याची जाणीव, त्याची अनुभूती, त्याचा साक्षात्कार होण्यासाठी सेकंद ही पुरेसा आहे. पण त्यासाठी सत्य जाणण्याची प्रगाढ अभिप्सा, एक ज्वलंत आंतरिक तहान आवश्यक आहे. सूत्रातली तिसरी बाजू म्हणजे शास्त्रात काळासंबंधी काय लिहिलं आहे ते जाणून घेताना आपल्या जीवनाचा अंतिम काळ उद्या कधीतरी भविष्यात आहे हे समजून चालू नका. मृत्यू आज अचानक येऊ शकतो.
प्रत्येक श्वासागणिक ही जाणीव जागृत राहिली पाहिजे, की कदाचित आपला आत्ताचा हा श्वास अंतिम श्वास ठरू शकतो आणि त्यासाठी आपल्या रूपांतरणासाठी क्षण क्षण महत्त्वाचा आहे. त्यामुळे ध्यान साधना ही गोष्ट उद्यावर टाळण्यासारख्या नाहीत, पण आपण क्रोध, संताप अशा आपल्या शरीरासाठी, मनासाठी हानिकारक गोष्टी लगेच ताबडतोब चटकन करून टाकतो आणि ध्यान, साधना, प्रेम, पुण्य, कर्म अशा गोष्टी उद्या पुन्हा कधीतरी भविष्यात करण्याचे ठरवत असतो. सूत्रातली चौथी बाजू म्हणजे काळाचा बदलता प्रवाह जो सृष्टीवर ऋतूच्या रूपात आपण अनुभवतो आणि दुसरं आपल्या शरीराचं जे जैविक काळ, जन्मापासून आपल्या शरीरात होणारे बदल आणि ठराविक काळात त्या गोष्टीची जाणीव, त्याचबरोबर आपल्या मनाचेही बदलते ऋतू, हे बदल टिपताना या बाह्य वर्तुळावरील बदलत्या रंगात न बदलणारा स्थिर केंद्र, त्याचा शोध घेण्याची जिज्ञासा तुमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. शरीराच्या बदलत्या रूपात न बदलणाऱ्या अरूप आत्म्याचा अनुभव बदलत्या आकारात पाहताना निर्गुण निराकाराचा शोध सुरू होणं आवश्यक आहे. नाहीतर बदलता बदलता आपलं शरीरही शेवटी सरणावर जळून जाणार, राख होणार. ते राख होण्यापूर्वी त्यातील अमृत तत्व जाणून घेण्याचा मार्ग म्हणजेच तर धर्म आहे. सूत्रातील पाचवी बाजू म्हणजे मनाशी संबंधित आहे. आपला मानसिक स्थिती, भावस्थिती काळात परिवर्तन घडवून आणू शकते. जेव्हा मन शांत, स्थिर, प्रेमपूर्ण असेल तेव्हा काळ कसा थांबल्यासारखा वाटतो. त्यामुळे मन शांत, स्थिर, प्रेमपूर्ण राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून काळाचा प्रभाव कमी होऊ शकेल. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व रंगाचे मिश्रण या एका सूत्रात सामावले आहे, अगदी ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून ते त्याच्या अंतापर्यंत. इथपर्यंत सर्व प्रवास या सूत्रात घडू शकतो जर आपण ते सूत्र नीट आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर. अन्यथा तो फक्त शब्दांचा खेळ बनून राहील आणि त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. जहां बसती थी खुशियां आज है मातम वहां, वक्त लाया था बहारे, वक्त लाया है खिजा, वक्त के दिन और रात, वक्त से कल और आज, वक्त की हर शय गुलाम, वक्त का हर शय पे राज, वक्त की गर्दिश है चांद तारों का निजाम, वक्त की ठोकर में है क्या हुकूमत क्या समाज, वक्त की पाबंद है आती जाते रौनके, वक्त है फूलों के सेज, वक्त है कांटों का ताज, आदमी को चाहिए वक्त से डर कर रहे, कौन जाने किस घड़ी वक्त का बदले मिजाज, वक्त के आगे उड़ी कितनी तहजीबों की धूल, वक्त के आगे मिटे कितने महजब और रिवाज. काळ कधी आपला रंग बदलेल सांगता येणार नाही. कधी सुखाचा महासागर तर कधी दुःखाचा वाळवंट. काळापासून दिवस आणि रात्र आहे, काळापासून काल आणि आज आहे. पदार्थावर काळाचा अल्लम आहे, त्याचा अंमल आहे. जणू प्रत्येक जण या काळाचा गुलाम आहे. प्रत्येक वस्तूवर काळाचं राज्य आहे. चंद्र, सूर्य, तारे असो, धुळीकण, सर्व काही काळाच्या आवाक्यात आहेत. राजा असो वा रंग, हरेक व्यक्ती काळाच्या अधीन आहे. प्रत्येक क्षण बदलतो आहे. कधी फुलांचं सिंहासन, कधी काट्यांचं मुकुट. म्हणूनच काळाचं भान ठेवून जगलं पाहिजे. कधी काळ मृत्यू बनवून समोर उभा राहील सांगता येणार नाही. किती युग उलटली, किती धर्म संप्रदाय निर्माण झाले, किती आले किती गेले. रीतिरिवाज काळानुरूप बदलत गेले. जर या काळाचं रहस्य जाणायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या अंतसमध्ये उतरावं लागेल. तुम्हाला परिघावरून केंद्राच्या दिशेने वाटचाल करावी लागेल.
शंकर महाराजांना या सूत्रातून तुम्हाला ही जाणीव करून द्यायची आहे. त्यांचा संकेत तुम्हाला कळला असेल तर तुम्ही काळाच्या रहस्यगर्भात प्रवेश करू शकाल. पण त्या काळोखात प्रवेश करण्यापूर्वी ध्यान साधनेचा दीप तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. कारण तोच तुम्हाला त्या अंधारात तुमचा मार्ग प्रशस्त करेल आणि तुमचा प्रवास सरळ होईल, सहज होईल. कारण तुम्हाला काळाच्या गर्भात प्रवेश करायचा असेल तर वर्तमान क्षण खूप महत्त्वपूर्ण आहे. अतीतमधलं दुःख आणि भविष्यकाळातील चिंता यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. काळातील जगात प्रवेश करायचा असेल तर त्याचा द्वार वर्तमान क्षणातूनच जातं. दुसरी गोष्ट, तुमच्या मनाला तुम्हाला प्रशिक्षित करावं लागेल. कारण मन सतत धावत असतं, निरंतर त्याचं धावणं थांबतच नाही. थांबणं त्याला माहीतच नसतं. एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे, एका विचाराकडून दुसऱ्या विचारांकडे. म्हणूनच मन वर्तमानात कधीच नसतं. आत्ता तुम्ही मला ऐकताना वर्तमानात असाल याची शाश्वती नाही. एकीकडे मला ऐकताना कोणी दुकानात, कोणी घरात, कोणी ऑफिसमधला विचार करत असेल. तो शरीराने माझ्यासमोर असला तरी मनाने तो इथं उपस्थित नाही. त्याच्या कानावर माझे शब्द पडत असतील पण त्याचा अर्थ त्याच्या अंतरंगात उतरणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं ऐकत आहात, त्याचा आनंद घेत आहात. असं बऱ्याच वेळेला होतं. तुम्ही अनुभवलं असेल. तुम्ही गाणं ऐकताना ची जी जागरूकता असते तीच मध्ये कुठेतरी हरवते. गाण्याचे शब्द कानावर पडतात पण गाण्याचा भाव, त्याचा अर्थ तो हरवलेला असतो. तुम्ही गाणं ऐकत असता पण त्यातील शब्द, त्यातील भाव मध्येच कुठेतरी हरवतात. कारण तुमचं मन त्या गाण्याला सोडून कुठेतरी भलत्या ठिकाणी गेलेलं असतं. जर संपूर्ण गाणं वर्तमान क्षणात पूर्ण होशपूर्वक तुम्ही ऐकू शकलात तर तुम्हाला ध्यानाचा अनुभव मिळू शकेल. तुमचं गाणं ऐकणं तुमचं ध्यान बनून जाईल. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही मनाला प्रशिक्षित केलं तर काळातीत अवस्थेत प्रवेश करणं तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही कितीही अतिउच्च पदाला पोहोचला, असीम धन संपत्ती प्राप्त केली तरी तुम्हाला एक दिवस हा देह सोडून जायचा आहे आणि याची जाणीव जागरूक ठेवली पाहिजे. मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून नाही, तर आपल्या ज्ञानाची सीमा आपल्याला लक्षात यावी, आपल्या इंद्रियांची सीमा आपल्याला लक्षात यावी म्हणून सांगतोय. त्यामुळं काळाचं हे सूत्र तुम्हाला लक्षात आलं तर तुमचा अहंकार आपोआप तिरोहित होऊन जाईल. या विशाल विराट अस्तित्वासमोर आपण असणं किती क्षुद्र आणि सीमित आहे. पण ही जाणीव तुमच्यात भय निर्माण करण्यासाठी नव्हे तर तुमच्या वास्तविक प्रेमाचा जन्म, तुमच्यामध्ये वास्तविक प्रेमाचा जन्म होण्यासाठी आवश्यक आहे. काळाचं सूत्र समजून घेतलं तर अस्तित्वाप्रती प्रेम आणि समर्पण सहज घटित होईल. शंकर महाराजांना तेच अभिप्रेत आहे. तुम्ही आपल्या सीमा जाणून घ्या आणि त्या असीमाशी एकरूप होऊन जा. जसं पाण्याच्या एका थेंबाची सीमा असते, पण तो थेंब जेव्हा समुद्रात पडतो त्या समुद्राशी एकरूपता त्याला असीम अनुभूती देऊन जाते. तसंच अस्तित्वाची एकरूपता तुम्हाला तुमच्या आत असीम तत्वाची जाणीव तुम्हाला करून देईल. फक्त त्याच्याशी एकरूप होण्याचं साहस तुमच्यामध्ये असायला हवं. स्वतःला पूर्ण समर्पित करणं हे खूप मोठं साहसाचं काम आहे. आपण अशा भ्रमात जगत असतो की आपण सारं अस्तित्व हे आपल्या सेवेसाठी आहे आणि आपण कोणीतरी विशेष आहोत. आपण केंद्रस्थानी आहोत आणि अस्तित्व परिघावर आहे. हा आपला भ्रम आहे. जेव्हा तुम्ही अस्तित्वाला केंद्रस्थानी आणि स्वतःला परिघावर ठेवाल तेव्हा तुमच्या जीवनात खरी पहाट सुरू होईल. काळाचं सूत्र तुमच्या आत एक खोल समज निर्माण करेल. तुमचं भय आणि तुमचा अहंकार तिरोहित होऊन जाईल आणि तुमच्या जीवनात
प्रेम आणि शांतीचा उदय होईल. तुम्ही सर्व जग जिंकलात तरी मरणानंतर तुमच्या सोबत काहीच येत नाही. आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी मनुष्य धावपळ करत राहतो ते मिळूनही त्याने काही मिळवलेलंच नसतं. मिळवणं तर दूरच, काही प्राप्त करण्याच्या नादात तो बरंच काही गमावून बसतो आणि जे मिळवलं त्याची किंमत क्षुल्लक होऊन जाते. जे नाही त्यात रस निर्माण होतो, जे आहे ते मातीमोल होऊन जातं. हे जवळ जे जवळ आहे त्याची किंमत, त्याचं मूल्य माणसाला शेवटपर्यंत कळत नाही. जे जवळ नाही त्यासाठी तो आयुष्यभर रडत राहतो आणि जे जवळ आहे त्याचं मूल्य त्याला कळतच नाही. त्याबद्दल धन्यता अनुभव त्याच्या मनात जन्मच घेत नाही. कारण जे मिळालं आहे त्यावर तो आपला हक्क समजूनच जगत असतो. काळ कधी सरतो कळत नाही. आपण नेहमी एक शब्द वापरतो, टाइमपास. का तर वेळ जात नाही म्हणून. काहीतरी कारण त्याला लोक टाइमपास म्हणतात. पण वेळ तुमच्या मालकीचा थोडीच आहे. टाइमपास म्हणजे टाइमपासच्या नादात तुम्हाला हे लक्षात येत नाही की तुमचं आयुष्य सरत चाललंय. तुम्ही काळ कुठे घालवत आहात, काळ तुम्हाला घालवतो आहे. वेळ घालवण्यासाठी तुम्ही खेळण्यासाठी खेळत आहात, पण खरं तर काळ तुमच्याशी खेळत आहे. हे जग एक जादूचं खेळणंच आहे. दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है. दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है. मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. अच्छा सा कोई मौसम, तन्हा सा कोई आलम, हर वक्त का ये रोना बेकार का रोना है. बरसात का बादल तो दीवाना है, क्या जाने किस राह से बचना है, किस छत को भिगोना है. गम हो कि खुशी दोनों कुछ देर के साथी है. गम हो कि खुशी दोनों कुछ देर के साथी है. फिर रास्ता ही रास्ता है, हसना है न रोना है. काळाने सर्वांना मातीत मिसळून टाकलाय. सम्राट वा भिकारी, जंग निघण्याची इच्छा बाळगणारे आपल्या विजयाचा आनंद फार काळ टिकू ठेवू शकले नाही. सर्व काही जिंकल्यावर कळलं की हातात राखच उरली. जग एक जादूचं खेळणं आहे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सोनं आहे आणि मिळालं तर फक्त राख. सिकंदर पोरस बरेच आले गेले, सर्व काही मिळूनही रिकाम्या हाताने आले, रिकाम्या हातानेच गेले. उद्याच्या आशेवर आपला आज कसाबसा ढकलायचा असंच बहुतेक लोक करत असतात. चांगला काळ उद्या कधीतरी भविष्यात येईल असं म्हणत आपण आजच्या दुःखात रडगाणं गात राहायचं सतत, आणि हे सततचं रडणं अर्थहीन आहे. पाण्याने भरलेल्या ढगाला बहुधा माहीत नसावं की कुठं पाण्याची गरज आहे आणि कुठे नाही. म्हणूनच कुठे पाणी नाही म्हणून दुष्काळ आहे, तर कुठे अधिक पाण्यामुळे पूर आहे. आपण नेहमी विचार करत असतो, देवाला एवढं कसं कळत नाही. जिथं जे हवं ते द्यायचं सोडून जिथं नको ते ते का देतो. ज्यानेला आपल्याला अक्कल दिली त्याला आपण अक्कल शिकवायला जातो. ढग वेडं वाटतो, कुठल्या रस्त्यापासून वाचायचं, कुठल्या छतावर बसायचं हे त्याला कळत नाही. तो भरलेला असतो आणि खाली होणं हा त्याचा स्वभाव असतो आणि हवा ज्या दिशेने नेईल तिथे तो जात असतो, तिथे तो बरसत असतो. ढगांच्या वेडेपणाला मनुष्यच जबाबदार. झाडांचे जंगल तोडून सिमेंटचं जंगल बनवून ते वाढवून त्याने ऋतुचक्र बिघडून टाकलंय. पण मनुष्य चुका स्वतः करतो आणि जबाबदार नेहमी ईश्वरालाच ठरवत असतो. दुःख असो वा सुख, काळाच्या प्रवासातील क्षणभराचे साथी आहेत. पुढे रस्ताच रस्ता आहे, ना हसणं आहे ना रडणं आहे. काळ ना सुख टिकू देतो ना दुःख. ज्याला हे रहस्य कळलं तो ना सुखाला पकडून ठेवतो ना दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो. महाराजांचं हे सूत्र तुमच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. हे सूत्र तुमच्या जागृतीला सहाय्यक ठरेल. महाराजांच्या या सूत्रावर अजून अधिक बोलता येईल, पण किती जरी बोललं
तरी या सूत्राची खोली समजून सांगण्यासाठी मी असमर्थ आहे. कितीही प्रयत्न केला तरी शंकर महाराजांचा भाव शब्दात मांडणं अशक्य आहे. माझ्या अभिव्यक्तीला सीमा आहेत आणि सूत्र आहे असीम, विराट. त्यामुळे हे असंभव काम आहे आणि हे जाणून सुद्धा मी बोलण्याचं साहस करतोय. माझा प्रयत्न व्यर्थ आहे, निरर्थक आहे हे माहीत असूनही या सूत्रावर बोलण्याचा मोह मला आवडता येत नाही. या सूत्रातील सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे केवळ काळाचा प्रभाव जाणून थांबायचं नाही, तर जे काळातीत आहे त्या दिशेने प्रवास सुरू करायचा आहे. या सूत्राच्या माध्यमातून बौद्धिक मनोरंजन करणं हा माझा हेतू नक्कीच नव्हता. या सूत्राच्या माध्यमातून आपल्या बौद्धिक मर्यादेची जाणीव स्पष्ट व्हावी इतकंच माझ्यासाठी पुरेसं होतं. पण खरा प्रश्न आहे तो म्हणजे हे सूत्र ज्या अदृश्य शून्य निराकाराच्या दिशेने इंगित करत आहे त्या मार्गावर पाऊल उचलण्याचा. तो प्रवास तुमचा सुरू झालेलाच असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात, आणि जर नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचा आंतरिक प्रवास तुम्ही सुरू करू शकता. या सूत्राच्या माध्यमातून तुमच्या साधनेला गती मिळावी, आपल्या आंतरिक जगात अजून अधिक खोल उतरण्याची भावना तुमच्यात प्रबळ व्हावी. ज्यांची यात्रा सुरू झाली नाही त्यांचा प्रवास सुरू करण्याची प्रेरणा त्यांना मिळावी, या प्रार्थनेसह मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा महाराजांचं हे स्वर्णिम सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय शंकर, जय शंकर, जय शंकर.